ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता मी 2 आकृत्या दिलेल्या मी तुम्हाला है ना, वेगवेगळं रेझिस्टन्स देऊन. 2 दिलेल्या की एकच दिलेली मुलांना? एकच दिली होती मॅम. एकच दिली आणि होती. एक प्रश्न दिला होता, एक्सप्लेन पॅरलल कॉम्बिनेशन मोर युजफुल दॅन सिरीज कॉम्बिनेशन. बरं ठीक आहे, Yes. चालेल, कळलं मला. तर मी जी एकच आकृती दिलेली ज्याच्यामध्ये 3 रेझिस्टर्स पॅरलल मध्ये होते आणि एक साइडला त्यांच्या बरोबर सिरीज मध्ये होता ना, असं काहीतरी Yes, दिलेलं. ma'am. येस ठीक मॅम. आहे. Yes, आता मी जे प्रश्न विचारते त्याचं 1 बाय 1 आन्सर द्या. तर जे 3 रोध जे होते ते जे पॅरलल मध्ये समांतर जोडणीमध्ये जोडलेले होते, त्यांचा तिघांचा आरपी किती आला? चॅट मध्ये टाका हवं तर तुम्ही. मी चॅट ऑन. मॅम मी गेल्या क्लासला नव्हते. बर, स्नेहल तुझा किती आला बेटा आरपी? 6 आलाय. वरुणचा आरपी 6 आलाय. अजून बाकीच्यांचा किती आलाय आरपी? 6 आलाय. बौद्धवीचा पण 6 आलाय. अच्छा, विवेकचा पण 6 आलाय. म्हणजे 6 ओहम मे बी तुमचं बरोबर आन्सर असेल. R1, R2, R3 ची किमती किती होत्या? पण त्या पॅरलल मध्ये जे 3 रोध होते त्याच्या किमती किती होत्या बौद्धवी? R1 चं 5, 10 आणि 15. काय? 5, 3, 10 10, आणि 5, 10 आणि 15. अच्छा, 5, 10, 15 होतं. बरं ठीक आहे, मग कदाचित बरोबर असेल. 6 उत्तर आले तर सगळ्यांचंच आले तर राईटच असेल. ठीक आहे, मग आता ह्याचा 6 आला आणि जो एका साईडला तो एकसर जोडणीमध्ये होता तो किती होता? त्याची किंमत किती होती? 5 होती का त्याची? येस मॅम. हा, मग हे 6 आणि 5 टोटल रेझिस्टर पूर्ण सर्किटचा पूर्ण परिणामी रोध किती आला? 11 आला असेल मग, बरोबर आहे? 11. Yes, ma'am. ठीक आहे, व्हेरी गुड. मग परिणामी रोध मिळाला. आता टोटल करंट आय किती फिरतोय सर्किट मधनं? आय किती आला? 2.73 I मीटर. मॅम 2.72 एम्पियर. 2.72 एम्पियर. 2.73 एम्पियर. बरं ठीक आहे, 2.72 एम्पियर करंट आलाय सगळ्यांचा. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, आता मग ह्या 2.72 हा 5 मधनं जाणार आहे, पण हा आय जो आहे हा 3 वेळा वाटला जातोय त्या दुसऱ्या ब्रांच मध्ये. तर त्याच्यासाठी मग आपल्याला तो I2, I3, I4 काढावा लागेल. त्याच्यासाठी आधी आपल्याला हे व्ही पण तर वाटलं गेले, इकडे व्ही आणि इकडे व्ही. तर जो पॅरलल कॉम्बिनेशनच्या तिथे व्ही किती आलाय? V2 किती आला? $16.32. बर, नविष्ठाचा पण तेवढाच आलाय, प्रतीक्षाचा पण. व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. ठीक आहे, मग I2 किती आला? I2 किती आला मग? 5, 10 आणि 15 असे रोधांची किंमत आहे ना. तर 5 मधून किती करंट गेला? 10 मधून किती गेला? तर हा 5 मधून किती गेला? 1.636 एम्पियर. बर, आणि मग 10 मधून किती गेला? दुसरा जो त्याच्या खालचा जो रोध आहे 10 ओम, त्याच्यामधून किती करंट जाईल? हा 1.63 झालं. पुढे आता पुढचं पण सांगा ना. मग 10 मधून किती जाईल आणि मग 15 मधून किती जाईल? बरं ठीक आहे, मी तुम्ही जे ग्रुपमध्ये फोटो टाकलेत ना, मी परत एकदा ते पण क्रॉस चेक करेल. ठीक आहे, चला. आणि आय होप तुम्ही त्या प्रश्नाचं पण उत्तर लिहिले की समांतर जोडणी एकसर जोडणीपेक्षा जास्त उपयुक्त कशी काय आहे आपल्याला, बरोबर आहे? तर आता आपण हा ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता आपण जवळजवळ ह्या धड्याच्या एंडिंगला आलेलो आहे. एक मिनिट, मी तुमचं टेक्स्टबुक पण ओपन करते. तोपर्यंत तुम्ही ही स्लाइड बघा आणि मला जरा ह्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी काय माहितीये ते जरा तुम्ही सांगा ही स्लाइड बघून.
आता मोठं दिसत असेल, ज्यांना ज्यांना हे काय आहे हे ऑलरेडी हे गेल्या वर्षी पण होतं तुम्हाला. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही. मॅम दिसत आहे. हा दिसत आहे. बेटा No. तू रिजॉईन कर सानिया. तुझं नेटवर्क, हा तेच तुझं नेटवर्क इश्यू असेल, कारण स्क्रीन तर दिसते, हे मला पण दिसते. मला समजतं माझी स्क्रीन दिसते की नाही दिसते. बर थांबा, हे बघा स्लाइड, तुमचं पुस्तक ओपन करते. ज्यांना ज्यांना माहितीये हे काय आहे आणि चांगलं एक्सप्लेन करता येईल त्यांनीच आता हात वर करा. मी हात खाली केलेत. ठीक आहे. कोण सांगेल? मोक्षदा. मॅम तुम्ही आता काही रिपीट करा. मॅम ते किट आहेत. काय नाही बेटा Fuse बोलते. आहेत. अच्छा मोक्षदा सांगते काय आहे, पण ते एक्सप्लेन कर त्याला. म्हणजे मॅम असं ह्याच्यामध्ये लावतात ते घरामध्ये ह्याच्यामध्ये लावतात. ह्याच्यामध्ये कशामध्ये? आठव कशामध्ये लावतात? तो एक बोर्ड असतो त्यामध्ये लावतात, ते फ्यूज आहे. हा इलेक्ट्रिक हा, बोर्ड. मॅम. ठीक आहे. हा कशासाठी लावतात? काय काय होतं त्याने? त्याने ना मॅम म्हणजे असे आपली जे वीज आहे ना ते असे एकदम येत लाईट नाही. आलेली कळती गेलेली त्याच्यावर कळती. थोडं अच्छा. ते पण कळतं आणि ते नियंत्रण राहतं त्याच्यावर, असं एकदमच येत नाही आणि त्यामुळे जाळ होत नाही. ठीक आहे. व्हेरी मॅम गुड. ते कंट्रोल करतं. येस, एकदम बरोबर. आणि त्याला एक बटन पण असतं मॅम. हा नाही, हो, मॅम. फ्यूजला बटन कुठे असतं? मॅम त्याच्या साईडला असतं बोर्डच्या बाजूला. बर मॅम ठीक आहे. बटन ऍक्च्युली ते दुसरं असतं, ते फ्यूजचं बटन नसेल, ते दुसऱ्या बटनाबरोबर तुम्ही कन्फ्युज झाला असाल. बर चला आता एक्सप्लेन आपण करूया, त्याला समजून घेऊया हे की काय आहे नक्की. एक सेकंड. तर आता मुलांनो आपलं सिरीज कॉम्बिनेशन झालं, पॅरलल कॉम्बिनेशन झालं. गेल्या वर्षी हा विद्युत धारेशी जोडलेला जो धडा होता तुम्हाला, तर गेल्या वर्षी तुम्ही हे शिकलेला की कशामधून पण जेव्हा विद्युत धारा वाहते त्यावेळी काय होतं? हीट निर्माण होते ना. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आणि ती जी हीट निर्माण होते तिला आपण काय नाव दिलेलं? विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी इंग्लिशमध्ये, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. बरोबर आहे. तर आता मग पुढे काय करायचंय आपण? ह्याच्यावर्षी जोडलेलं. अच्छा तुमच्या पुस्तकामध्ये तर ह्या एक्स्ट्रा गोष्टी नाही दिलेल्या दिसत आहेत मला. नाही मॅम. हा हे झालं. हा दिले थोडस दिले एक पॅरेग्राफ मध्ये वितळतार. हा वितळतार आणि वीज वापरताना काय काय काळजी घ्यायची ते थोडस दिले. ठीक आहे. हा आज ना एक खूप महत्वाचा पार्ट जो तुमच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेला नाहीये मुलांनो, तो मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्या आधी आपण हे इलेक्ट्रिक फ्यूज, ज्यालाच मराठीमध्ये वितळतार म्हणतात, नावातूनच कळते वितळतार, वितळणारी तार म्हणजे काय आहे बघा. ठीक आहे. तर वितळतार काय आहे ते आधी थोडक्यात सांगते आणि ते आपण सर्किटच्या आतमध्ये लावल्यावर ती कसं काम करते ते मी आकृती बरोबर तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. आता बघा वितळतार म्हणजे काय आहे, तर ती एक अशी मटेरियल पासून बनणारी तार आहे की जी थोडीशी गरम झाली तरी वितळते, पण तिच्यामधून विद्युत धारा वाहू शकते. ती विद्युत धारेची सुवाहक आहे. बेसिकली हे एक संमिश्र आहे. आता कुठलं संमिश्र आहे, कशापासून बनलंय ते तुम्ही स्वतःहून शोधा आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. तर आपण काय करतो, आता समजा एक्झाम्पल देते मी. आपल्या घरामध्ये जिथून इलेक्ट्रिसिटी एंटर होते गव्हर्नमेंटच्या त्या बीसीच्या कंपनीकडून, जे आपल्या बोर्डमध्ये आधी तो सप्लाय देतात आणि त्या बोर्ड मधून वायरी काढून सगळ्या उपकरणांना ती लावलेली असते. मग त्या बोर्डमध्ये सगळ्या उपकरणांचा कंट्रोल आहे. तिथेच जिथून विद्युत धारा बाहेर पडणार आहे, सगळ्या उपकरणांकडे जाणार आहे, त्या मधल्याच बरोबर रस्त्यामध्ये ही वितळतार लावतात. वितळतार काय करते? काही नाही करत आहे, फक्त ती करंटला जाऊ देते.
ब्रिज सारखी आहे, ती दोघांना जोडणारा ब्रिज सारखी आहे, ती जाऊ देते. पण तिचं काम कधी होतं की कधी कधी मग विद्युत धारा जी आहे ती जास्त व्होल्टेजची येते. आपला बल्ब नाही कधी कधी एकदमच ग्लो करतो, कधी डिम होतो. तर आपल्याकडे जो विद्युत धारेचा सप्लाय येतो हा, तो कधी कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो, किंवा आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या बिल्डिंग मध्ये दुसरीकडे काही इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड काही अपघात झाला, त्याच्यामुळे पण हे आपलं व्होल्टेज फ्लक्च्युएट होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. मग काय होईल, आपली जशी की मोठी, हे नोट करा व्हॅल्यू हवं तर मुलांना, आपली जी घरातली जी मोठी उपकरणं आहेत की नाही, जसं वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, ज्याच्यामध्ये मोटर आहेत, तर ही मोठी मोठी हेवी उपकरणं, ह्याच्यामधून जास्तीत जास्त 15 अँपियर करंट गेला तर ते सेफ आहे. 15 अँपियर पेक्षा जास्त करंट गेला तर ही उपकरणं आतून जळून डॅमेज होऊ शकतात. ठीक आहे, कारण ते उपकरण आतून खूप जास्त जेवढा जास्त करंट तेवढं जास्त माहितीये तुम्हाला हीट निर्माण होईल, कारण तेवढे फास्ट फास्ट इलेक्ट्रॉन जाणार, एकमेकांवर आदळणार, तेवढं जास्त हीट निर्माण होईल, अणू तेवढे जास्त आतमध्ये व्हायब्रेट करणार. मग हीट जास्त निर्माण झाल्यावर जळून जाईल ना सगळे आतमधली तिच्याची जी उपकरणं, म्हणजे जे आतमध्ये कंपोनंट्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जे लावलेत ते सगळे जळून जातील. म्हणून सेफ्टी लिमिट काय आहे, सेफ्टी लिमिट म्हणजे जेवढं सेफली ती विद्युत धारा ज्याच्यामधून जाऊ शकते ती आहे 15 अँपियर. आणि आपल्या घरामध्ये जी छोटी छोटी उपकरणं आहेत, जसं की बल्ब आहे, फॅन आहे, अजून काय घेऊ शकता छोट्या उपकरणांमध्ये, ट्यूबलाइट घेऊ शकता. तर ही छोटी छोटी जी उपकरणं आहेत, इस्त्री पण येईल ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामधून जो जास्तीत जास्त करंट किती घालू शकतो, 5 अँपियर. 5 अँपियर पेक्षा जास्त नाही. तर ह्याच्यामधून पण 5 अँपियर पेक्षा जास्त करंट गेला तर ही उपकरणं खराब होणार. ठीक आहे, मग ही वितळ तार काय करते, वितळ तारेची जी आतली जी तार आहे ही अशा मटेरियलने बनवली आहे की जी 15 अँपियर पर्यंत करंट जाऊ देते. 15 अँपियर पेक्षा, मग 15 अँपियर करंट जाताना जेवढी उष्णता निर्माण होते तेवढी उष्णता तिला चालेल. पण 15 अँपियर पेक्षा जरा जास्त करंट गेला की वितळ तार काय होईल, अजून जास्त गरम होईल आणि ती वितळेल. जास्त गरम झाली कधी कधी हा, ती वितळते, वितळल्यावर ऑब्व्हियसली ती तुटणार ना, आणि मग विद्युत धारा जाण्यासाठी ती जे मध्ये ब्रिज बनलेली, तो ब्रिजच तुटतो आणि पुढे विद्युत धारा जात नाही. मग अशा प्रकारे जास्त अँपियरचा करंट पुढे जातच नाही, तो ना वॉशिंग मशीन मध्ये जातो, ना फ्रीज मध्ये जातो, ना टीव्हीत जातो. त्याच्यामुळं मग आपली उपकरणं जी आहेत ती सेफ राहतात. हे वितळ तारेचं काम आहे की ती जास्त करंटला पास नाही होऊ देऊ शकत. सिंपल. ठीक आहे, आता तुमच्या घरामधलं जे सर्किट आहे मुलांनो, सगळं तुमच्या घरातलं, माझ्या घरातलं, मग ते छोटं ऑफिस असू द्या, मोठं ऑफिस असू द्या, छोटं घर असू द्यात, बंगलो असू द्यात, सगळीकडे आपली जी उपकरणं आहेत, ती उपकरणं जी आहेत ती एकसर जोडणीमध्ये न जोडता कशी जोडलेली आहेत, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, समांतर जोडणीमध्ये जोडलेली आहेत. ती समांतर जोडणीच मी तुम्हाला काय करणार आहे आता, आकृती बरोबर एक्सप्लेन करणार आहे. ती आकृती तुमच्या पुस्तकात नाही दिली आहे, ती सीबीएसई बोर्डच्या 10वीच्या पुस्तकात दिलेली आहे. ती आकृती थांबा मी इंटरनेट वरून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला ना डोळ्यासमोर सगळं क्लिअर दिसेल, तर मग तुम्हाला ते समजून घ्यायला इझी पडेल की मॅम नक्की काय म्हणतात ते. ओके मॅम. एक सेकंड ना मुलांना ओपन होते, ते चित्र मी केले डाउनलोड माझ्याकडे. ते
आय होप तुम्हा लोकांना मी जे शिकवते ते चांगलं समजतं रे. येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. मध्ये ना मॅम तुम्ही तो मॅम तुम्ही समजावून सांगता म्हणून तर तो सब्जेक्ट आता फेवरेट वाटायला. अच्छा, फेवरेट झाला. हो, फिजिक्सला ना खूप मुलं हेट करतात कारण ते कठीण असतं समजायला. येस मॅम. आणि आमच्या स्कूलमध्ये मॅम प्रकाशाचे परावर्तन हा धडा शिकवत आहेत. तर मॅम तो धडा काहीच समजला नाही मॅम. तुम्ही एकदा म्हणजे तो धडा तुम्ही लवकर शिकवायला घ्या कारण तो परीक्षेला येणार आहे. झालं आता आपण आज हा शेवटचा क्लास असेल ह्या धड्यासाठी. आपण करणार आहोत तोच धडा. ठीक आहे. मॅम म्हणजे स्कूलच्या त्या मॅमनी ना खूप कन्फ्युजन केलंय त्या धड्यामध्ये. तर काय समजत नाही कशामधलं काय आहे ते. बर ठीक आहे, काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. चला आता बघा, हे जे सर्किट आहे मुलांनो, हे तुमचं घरातलं सर्किट आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातलं सारखं सिमिलरच सर्किट असतं, काय फरक नसतो ह्याच्यामध्ये. आता नीट बघा काय चाललंय ह्याच्यामध्ये. ठीक आहे. हे बघा, आपलं जर तुम्ही ते स्विच बोर्ड उघडून बघितलं असेल, त्याच्यात एक असते लाल वायर आणि एक काळी वायर असते. तर येस मॅम. हा, तर मेन जी करंट घेऊन येते ना ती लालच वायर आहे, म्हणून तिला लाईव्ह म्हणजे जिवंत वायर म्हणतात. आणि ह्याच वायरीमध्ये हा 220चा विभवांतर असतं, म्हणजे ही धनप्रभारित असते आणि ही वायर जी असते ती न्यूट्रल असते. न्यूट्रल म्हणजे ऋण प्रभारित असते म्हणू शकता तुम्ही. ती कुठलाच हे कॅरी नाही करत, म्हणून ह्या दोघांचं विभवांतर, फरक विभवाचा निर्माण झालाय ना. एकीमधून पूर्ण विद्युत धारा वाहते आणि दुसरी मधून न वाहल्या बरोबरच आहे, म्हणून विभवांतर जास्त आहे. जसं की म्हणू शकता एक नळ पूर्ण पाण्याने भरलेला आहे, दुसरा नळ बिलकुल खाली आहे, म्हणून तर तो लेवलचा डिफरन्स निर्माण झाला ना. मग बरोबर त्या जास्त नळामधलं पाणी दुसऱ्या नळामध्ये जायला जास्त पाण्याच्या लेवलकडून कमी पाण्याच्या लेवलकडे जाईल ते. म्हणून ही लाईव्ह वायर जी असते ती खूप डेंजर असते, हिला कधीच चुकून पण टच नाही करायचं, माणूस डायरेक्ट शॉक लागून मरू शकतो. ठीक आहे. तर ही लाईव्ह वायर लाल रंगाची असते आणि न्यूट्रल वायर जी असते ती काळ्या रंगाची असते. आता नीट बघा काय होतंय. ठीक आहे. आता ही इलेक्ट्रिसिटी बोर्ड फ्यूज, ही इलेक्ट्रिसिटी बोर्ड फ्यूज म्हणजे जर आता तुम्ही बघितलं असेल तर आपल्या ज्या बिल्डिंग्स असतात, सोसायटी असतात, किंवा तुम्ही घरी गावाला तुमच्या घराच्या बाहेर पण एक बोर्ड असतो मॅम आहे आमच्या. जिथे ते मीटरचं रिडिंग घेऊन जातात. मीटर लावलेलं असतं बघा. येस मॅम. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मीटर, तर इलेक्ट्रिसिटी मीटर जिथे हे रिडिंग दिसतं, आकडे मोठे वाढत वाढत जाताना आपल्याला दिसतात, त्याच्या आधीच एक फ्यूज इथे लावलेला असतो बोर्डामध्ये. ती बोर्डाच्या आधीच फ्यूज लावलेला असतो. हे आपल्या घराच्या आतमध्ये असतं बघा. थांबा मला कंप्लीट करू द्या. हा जो बोर्ड आहे हा घराच्या आतमध्ये असतो बघा, ज्याचा आपण फ्लिप ओपन बंद करतो आणि त्याचे सगळे ते नॉब असे वरवर असतात. चुकून कधी कधी लाईट कशी काय जाते, तो नॉब खाली पडतो, लाईट जाते. मग ज्या रूमची कनेक्टेड आहे त्या रूमची लाईट जाते, कधी कधी सगळ्याच रूमची लाईट जाते. हा तो घराच्या आतमधला बोर्ड आहे. ठीक आहे. हा सगळ्यांच्या घरामध्ये असेल बघा, हा तो घराच्या आतमधला बोर्ड आहे. आता होतंय काय नीट बघा. आपण काय करतो, ही लाल वायरी मधूनच खूप साऱ्या वायरी काढतोय. लाल वायरी मधूनच एका वायरीतून अजून वायरी काढतोय एका कनेक्शन मधून, आणि त्या वायरीच आता बघा, समजा इथे तुमच्या आहे टीव्ही, ठीक आहे, इथे आहे फॅन, इथे आहे ट्यूबलाइट. तर अशी जेवढी तुमच्याकडे उपकरणं असतील ती सगळी अशी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडली जातात. तर म्हणून बघा त्या स्विच बोर्डला इथे एक लाल असतं, इथे काळं असतं आणि एक हिरवी वायर पण असते. आणि हे मग इथून काळी वायर काढून महागारी परत चाललेली आहे. म्हणजे तुमची विद्युत धारा कशी वाहते बघा. विद्युत धारा इकडून येते, परत मग ती उपकरणामध्ये अशी जाते इथून, आणि परत ती उपकरणाला चालवून परत मग ती महागारी येते. तर महागारी येणारी जी विद्युत धारा आहे ती खूप कमी असते, कारण ती विद्युत धारा उपकरणाने वापरली गेली.
टीव्ही चालताना ती वायर वापरली गेली, वॉशिंग मशीनने कपडे धुताना ती विद्युत धारा वापरली गेली. तर असं जे आहे ते आपलं सर्किट असतं. आता ह्याने होतंय काय, ह्याचा फायदा काय आहे की प्रत्येक ह्या बिंदूच्या मध्ये बघा विभवांतर 230 व्होल्ट मेंटेन केले जाते, म्हणजे आपल्याला पूर्ण फायदा मिळतोय. एकसर जोडणीमध्ये जोडलं असतं तर हे 220 काय झालं असतं, वाटलं गेलं असतं. जेवढी उपकरण आहेत तेवढ्या उपकरणांच्या मध्ये ते वाटलं गेलं असतं, है ना. तर एकतर मग प्रत्येक उपकरणाला 220 व्होल्ट विभवांतर मिळतंय. दुसरं, आपण इथे प्रत्येक उपकरणाच्या इथे तुम्हाला माहितीच आहे स्विचला बटन आपण उपकरण ज्यावेळी पाहिजे त्यावेळी ऑन करतो, नाही पाहिजे त्यावेळी आपण काय करतो, त्याला ऑफ करतो. तर हे आहे आपलं सर्किट. आय होप आता तुम्हाला समजलं. हे इलेक्ट्रिक मीटर ते आहे जिथे आकडे वाढताना दिसतात आपल्याला त्या लाल रंगामध्ये, ज्याचं मीटरचं रिडिंग नुसार आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं. आणि हे दुसरं काय आहे, घराच्या आतमधला जो बोर्ड, त्याचा माहितीये ना खटका, खूप सारे खटके असतात ते वरती लावलेले आपण, हो मॅम. हे ते आहे. Yes. ठीक आहे. त्याच्यामधूनच मग हे स्विच पॉइंट्स काढलेले आहेत. जिथे जिथे बघा स्विच पॉइंट आहे, 3 क्लीन प्लग, आपण त्याच्यामध्ये आपल्या टीव्हीचं प्लग घालतो आणि आपण टीव्ही ऑन करतो. बरोबर आहे. येस मॅम. तर हवं तर ते लाल जे वायर असते ना ते खूप डेंजर असते. मग कधी कधी त्यात लाल वायर नसते, वेगळ्या रंगाची पण असते ना. हा, ते करू शकतात कधी कधी वेगळं, पण इंडियामध्ये, भारतामध्ये मोस्टली लाल रंग लाईव्ह वायर साठी, काळा रंग न्यूट्रल म्हणजे जिच्यावर काही प्रभार नाहीये तशी वायर शून्याला जी ठेवलेली आहे. आणि अर्थ वायर कशासाठी असते बघा, आता अर्थिंग एक टॉपिक आहे. अर्थ वायर सिंपल आहे मुलांनो, एक स्विच मध्ये खाली ठेवून तिथून एक वायर काढलेली असते आणि ती वायर बाहेर काढून तिला खाली जमिनीमध्ये पुरलेलं असतं. म्हणजे काय होतं की चुकून कधी जास्त विद्युत धारा आली लाईव्ह वायर मधनं, तर मग ही हिरवी वायर काय करते, ती सगळी विद्युत धारा शोषते आणि तिला डायरेक्ट जमिनीमध्ये घालवते. अशा प्रकारे मग ती आपल्या उपकरणांना पण वाचवते आणि आग वगैरे लागत नाही. तर असं बघायला गेलं तर आपल्या ह्या सर्किटमध्ये सेफ्टीसाठी, सुरक्षेसाठी 2 गोष्टी आहेत. एक तर हे इलेक्ट्रिक फ्यूज आहे, वितळ तार आहे, आणि दुसरं ही हिरवी अर्थिंगची वायर. म्हणून बघा आपले जे मोठी मोठी उपकरण आहेत ज्याच्यातून जास्त करंट जातोच, फ्रीज आहे, टीव्ही आहे, त्याचे बघा 3 क्लीन प्लग आहे, 3 पिन आहेत ना त्याला. तर एक जी सगळ्यात मोठी जाडवाली पिन आहे ती हिरव्या वायरची असते. पण जी छोटी छोटी आपली जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं मोबाईलचा चार्जर आहे किंवा अजून काही असेल, त्याला नुसत्या 2च पिन असतात. का, कारण त्याच्यातून करंटच कमी जातोय, तर शॉक वगैरे लागायची किंवा अजून दुसरी काही इजा व्हायची शक्यता कमी असते, म्हणून त्याला 2च प्लग. इव्हन आपला जो बल्ब असतो, बल्बला पण बघा 2च, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. आपण बल्ब फिट केला की तो लागतो. ठीक आहे, कळलं इथे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता अजून एक कुठला टॉपिक राहिलाय ह्या धड्यामधला, मला चेक करू द्यात. हा, घरगुती विद्युत जोडणी तुम्हाला मी एक्सप्लेन केली आहे. त्याचा पॅरेग्राफ दिलाय तुम्हाला मुलांनो, पण त्यांनी हे नाही दिलंय, काय म्हणतात, ही आकृती नाही दिली त्याला सपोर्ट करणारी. तर आता ही आकृती जी आहे, मी जशी ओरिजिनल होती छानपैकी तसं हिला केलंय. तुम्ही ह्या आकृतीचा हवं तर स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती ड्रॉ करू शकता. ठीक आहे. परत त्याच्यानंतर ना खूप तुम्ही सगळ्यांनी समोर ठेवले. वितळ तार काय आहे ते पण आपण समजून घेतले. हा, आता वीज वापरताना कुठली काळजी घ्यायची आहे त्याचे 4 मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेत. हे तुम्ही स्वतःहून पाठ करायचंय. ठीक आहे, वाचा, पाठ करा. त्याच्यामधला जर कुठला मुद्दा तुम्हाला समजला नाही तर मग तुम्ही मला ते नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. सिंपल सांगितलं असेल, एकतर ओले हात असताना स्विच बोर्डला हात नाही लावायचा, कारण आपल्या नॉर्मल नळाला जे पाणी येतंय ते विद्युतधारेचं सुवाहक आहे. बरोबर आहे. मग ते पाणी स्विच मध्ये गेलं आणि त्याच्यामध्ये करंट आला आणि आपला पण हात ओलाय, आपल्याला त्याने शॉक लागू शकतो. परत विद्युतधारेची उपकरणं हाताळताना मोस्टली पायामध्ये जे आहे प्लास्टिक किंवा रबरची चप्पल घालायची, जेणेकरून जे आहे आपल्याला जरी शॉक लागला तरी तो
सर्किट पूर्ण नाही होत आणि आपल्याला शॉक पासून म्हणजे विद्युत धारा जरी आली तरी आपलं ते परिपथ विद्युत धारेचं पूर्ण नाही होत. एका बाजूने येते विद्युत धारा पण ती पूर्ण जाण्यासाठी जाण्याचा पण रस्ता पाहिजे ना. तर जाण्याचा रस्ता आपण जसं की काय करतो ब्लॉक करतोय त्याच्यामुळे ती येतच नाही. विभवांतर क्रिएटच नाही होत जेणेकरून आपल्याला विद्युत धारा लागेल. म्हणून बघा जो इलेक्ट्रिशियन असतो तो रबरचे हँड ग्लोव्स घालतो, पायामध्ये पण त्याच्या रबरची चप्पल असते आणि मग तो ते सगळं काम करतो. ठीक आहे मॅम हो. ठीक आहे. हो मॅम. ह्या सगळ्या काय काय गोष्टी आहेत. परत ज्यावेळी तुमची उपकरण वापरत नाहीये तर ते सॉकेट मधून ते काढून ठेवा प्लग, जेणेकरून कारण आपण बटन जरी बंद असलं तरी लावून ठेवलं तरी थोडीशी तरी विद्युत धारा त्याच्यामध्ये जातच असते. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीये मुलांनो की आता ऊर्जेचे जवळजवळ सगळे साठे संपायला येत आहेत. म्हणजे ते फॉसिल फ्युएल्स म्हणजे आपली जी खनिज आहेत ज्याच्यापासून आपण हे पेट्रोल डिझेल वगैरे हे सगळं बनवतोय ते संपुष्टात यायला आलेले आहेत. सगळीकडे जे आहे ती ऊर्जा खूप कमी पडते. ती ऊर्जा कमी पडते म्हणूनच तर तुमची गावाला लाईट वगैरे जाते. का जाते? आमच्या म्हणजे गावाकडे ना जास्त वेळ लाईटच नसते, सारखंच लाईट जाते मॅम. कारण त्या इलेक्ट्रिक कंपनीकडेच तेवढी वीज नाहीये तुम्हाला वीज रेग्युलरली पुरवायला. म्हणजे जरी तुम्ही त्या विजेचं बिल द्यायला तयार असला तरी पण तुम्हाला वीज विकायला त्याच्याकडे तरी वीज पाहिजे तेवढी. म्हणून मग आपल्याला जेवढं होईल तेवढं वीज वाचवायची आहे. ठीक आहे. गरजेचं नाही त्यावेळी सगळं ऑफ करून ठेवा. फॅनची गरज नसल्यावर खिडकी खोला, खिडकीतून हवा येते तेवढी सफिशियंट असेल तर फॅन नाही चालवायचा. अशा आपण खूप साऱ्या गोष्टींची दक्षता घेऊ शकतो. ठीक आहे. हेच सगळं त्याच्यामध्ये दिलं असेल, एकदा वाचा. काही डाऊट असेल तर मला सांगा, नेक्स्ट क्लासमध्ये आपण क्लिअर करू. ठीक आहे. तर आता ना तुमचं ह्या धड्याचा खालचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण जरा गो थ्रू करूया. गणित तर मी नाही स्वाध्याय मधली सोडवून दाखवणार तुम्हाला. तुम्ही आधी ट्राय करा. जर नाही जमलं तर मी सोडवून दाखवेल. मी नाही का म्हणते कारण ऑलरेडी अशीच सेम टू सेम गणित आणि इव्हन ह्याच्यापेक्षा पण अवघड गणित आपण सोडवलेत. तर त्याच्यामुळे ही गणित सोडवणं तुमच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे ना. आपके बाये हात का खेळ आहे की नाही. चला आता इथे काय दिलंय, शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. काय काय दिसते बघा. इथे टीव्ही आहे, परत हे लॅम्प दिसतात आहेत तुम्हाला, हे दोन इलेक्ट्रिक लॅम्प, आणि इथे काहीतरी हीटर, इलेक्ट्रिक हीटर आहे रूमला गरम ठेवणारा, असंच काहीतरी दिसतंय. घरामध्ये विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडलेली आहेत मॅम मी सांगू तर सांग. घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणीमध्ये जोडली आहेत. सर्व उपकरणामधील विभवांतर कसे असेल? एक समान. सगळ्या विभवांतर समान असेल. उपकरणातून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का? उत्तराचे समर्थन करा. नसेल मॅम. उपकरणामधून समांतर नसेल. येस. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मोठ्या उपकरणातून 15 अँपिअर विद्युत धारा जाते आणि छोट्या उपकरण माहितीये मुलांनो, त्याच्या आतमध्येच खूप जास्त रोध ऑलरेडी टाकून ठेवलेला असतो. म्हणजे काय करतो तो रोध, फक्त 5 अँपिअर करंटला जाऊन देतो आणि उरलेला जो एक्स्ट्रा करंट आहे तो तिथेच अडून राहतो. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ना पुढे काय आहे, घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली आहे? ऑलरेडी एक्सप्लेन केले. ह्या पद्धतीने जोडणी केल्यामुळे सगळ्याच उपकरणांना एक समान विभवांतर मिळतंय. त्याच्यामुळे आपली एनर्जी विद्युत धारा वाया नाही जात. दुसरी गोष्ट जी आहे, एकसर जोडणीमध्ये रोध वाढतो आणि मग तिथे रोध वाढून गरमी वाढून आग लागण्याची शक्यता आहे. तर ती धोका पण इथे नाहीये. आणि तिसरी गोष्ट, आपण प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा आपण स्विच देऊ शकतो. तर आपल्या मर्जीने आपण ज्यावेळी त्याला पाहिजे ऑन करू शकतो,
ज्यावेळी पाहिजे त्याला आपण ऑफ करू शकतो. तर ही 3 कारणं बस आहेत. परत या उपकरणातील टीव्ही बंद पडल्यास संपूर्ण विद्युत अरे हो, हा मुद्दा एक्सप्लेन करायचा राहिला. एकसर जोडणीमध्ये एक बंद पडलं की सगळंच बंद, कारण पुढेच एकमेकावर एक 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 मार्ग जोडलेला आहे ना, की पुढचा रस्ता बंद. तसे इथे नाही, एक जरी बंद एकमेकांवर डिपेंड असतं ना. येस, एकमेकांवर अवलंबून आहेत. इथे नाहीये. वस्तू बंद पडल्यास पूर्ण परिपथ खंडित होणार नाही. हा, नाही होणार. हा स्नेहल, आता तू बोल. येस मॅम, याच्या म्हणजे या जोडणीमध्ये जर टीव्ही बंद पडला तर संपूर्ण विद्युत परिपथ आहे ते खंडित होणार नाही, कारण समांतर जोडणीतील अनेक विद्युत उपकरणे जोडलेली असतात. जरी एखादे विद्युत उपकरण बंद पडले तरी परिपथ खंडित होत नाही म्हणून. येस, आणि तिथे पूर्ण परिपथच खंडित होतो, इथे पूर्ण परिपथ नाही खंडित होत. फक्त ती एक ब्रांच, फक्त ती एक सर्किटची फांदी तेवढी खंडित होते. ठीक आहे. परत आता विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत, ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. चला, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आय होप हे तुम्ही ऑलरेडी केलं असेल. हे स्वतःहून करा तुम्ही, मी नाही एक्सप्लेन करत आहे हे. परत आता पुढे काय आहे, उमेशकडे 15 ओम 30 ओम रोध असणारे 2 बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे, परंतु त्याने ते बल्ब एक एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागते? समांतर जोडणीने. जोडावे लागतील. अरे, हे तेच दिलंय त्यांनी. जे पहिलं गणित होतं, म्हणजे पहिला क्वेश्चन होता, सेम असंच दिलंय. एक एक समांतर जोडावे लागेल आणि त्याचे गुणधर्म काय आहेत? हेच गुणधर्म आहेत ना. एक एक बल्ब तो इंडिव्हिज्युअली चालू करू शकतो, बंद करू शकतो. परत पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल? परिणामी रोध काय होईल? कमी होईल. समांतर जोडणीमध्ये परिणामी रोध काय होतो? कमी होतो ना. येस मॅम, परिणामी रोध 10 असेल. ठीक आहे. चला, आता पुढे इथे काय दिलंय? चौथा प्रश्न. खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा ए मध्ये व विभवांतर व्ही मध्ये दिली आहे. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा. हे आपण ऑलरेडी केलेलं, आठवतंय ना? मॅम केलं होतं. हे गणित साठी सोडवून पाठवतो हे वालं गणित. बर, इथे आपण आर साठी कॉलम ऍड करणार आणि व्ही अपॉन आय करून आर काढणार प्रत्येक तिघांचा. मग तिघांचा आर आल्यावर त्या तिघांना ऍड करून 3 ने भागणार. बरोबर? येस मॅम. तो परिणामी त्याच्या पुढे लिहा, आम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ. ठीक आहे. नाही, स्वतः करा ना. हे नाही आलं तर मी सांगेन. येस मॅम, आम्ही सोडत होतो. आणि आलेख कसा काढायचा, आलेख पण मी शिकवलेलं तुम्हाला, आठवते? हो मॅम, शिकवलं होता. परत कोणता नियम सिद्ध होतो? कुठला नियम सिद्ध होतोय? ओमचा नियम सिद्ध होतोय ना? येस मॅम. नियम सिद्ध होतो. ठीक आहे. आता हे सांगा, मुक्त इलेक्ट्रॉन जोड्या सांगा पटपट. मुक्त इलेक्ट्रॉन क्षीणबलाने बद्ध. क्षीणबलाने बद्ध. क्षीणबलाने बद्ध, कमी बल असतं त्यांचं. विद्युत धारा आय मॅम ती व्ही किंवा व्ही अपॉन आर. विद्युत धारा आयचं सूत्र काय? व्ही अपॉन आर. रोधकता हे बघितलेलं ना आपण. येस मॅम. डी. वाढवणे. परत एक्स एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध आर व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ए असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल हे कोणत्या एककात मोजत? हे सिंपल आहे, तुम्हाला आठवतंय? ह्याच्यासाठी आपण वेगळी चिन्ह यूज केलेली, ह्यांनी वेगळी घेतलेली आहेत. सिंपल आहे. ठीक आहे. वाहकाचा रोध आपण कॅपिटल आर घेतलेला, ह्यांनी स्मॉल आर घेतलेला आहे. ठीक आहे.
आपण लांबी एल घेतलेली ह्यांनी, एक्स घेतलेली आहे, क्षेत्रफळ आपण कॅपिटल ए घेतलेले आणि स्मॉल ए घेतलेले. फक्त Yes, मग ma'am. आपण जे जे घेतले त्याच्या ऐवजी ह्यांनी काय दिले ते टाकलं की सेम टू सेमच आहे जे आपण ऑलरेडी ma'am. सोडलं. ठीक आहे, हे पण ट्राय करा. मॅम आम्ही हा स्वाध्याय ना होमवर्क म्हणून पाठवतो. हा ऑफकोर्स सांगणार आहे. पाठवतो. मला होमवर्क मधून पाठवा. मला जे येत नाही ते आपण डेफिनेटली डिस्कस करू, पण तुम्हाला ओके मॅम. चांगलं एक्सप्लेन आपलं करून झालंय की माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी हे स्वतःहून ट्राय करावं. हा नाहीच जमलं हो मॅम. तर मग काही हरकत नाही, मी एक्सप्लेन करेन. अरे काय झालं हे. आता इथे R1 R2 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेले आहेत. हा हे बघा सिमिलर गणित आहे मुलांना जे आपण केले. हे दोन Yes, पॅरलल ma'am. आणि इथे दोन एकसर आहेत. तर पूर्ण रोध कसा काढाल टोटल? आधी ह्या पॅरललचा R1 आणि R2 चा RP काढाल, मग RP Yes, ma'am. आणि R4 हे चौघं पण मग काय होतील, तिघं पण काय होतील, RP हे R4 आणि हे R3 हे एकसर मध्ये होतील. आणि मग Yes, ma'am. त्याची आपण टोटल करणार तर तुम्हाला काय मिळेल, परिणामी रोध मिळेल. येस मॅम. Yes, ma'am. अच्छा, रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा. अच्छा, ह्यांनी काय किमती तर दिल्याच नाहीयेत, नुसती चर्चाच करायला सांगितली. हा इथे सांगितलं समजा कळ S1 आणि S2 दोन्ही बंद केल्या, स्विच बंद केल्या सांगितलंय. हे बघा, हा S1 बंद केला म्हणजे ऑन केला बरं का, असं त्याचा अर्थ आहे. हा S1 आपण ऑन केला आणि S2 हा पण दोन्ही ऑन केला. On तर केले. काय होईल की पूर्ण परिपथामधून विद्युत धारा वाहेल. दोन्ही कळ उघड्या ठेवल्या तर काय होईल बघा, इथून हे प्लस मधून इथून तर विद्युत धारा जाईल आणि इथून R1 मधून पण जाईल, पुढे इकडे पण जाईल. पण S1 मधून इथे खाली ह्या R2 मधून विद्युत धारा नाही जाणार, कारण हा इथे ब्रेक झाला. दिसते तुम्हाला हे सेम टू सेम इथून पण नाही जाणार. ह्या S2 च्या इथून पण विद्युत धारा म्हणजे FG मधून पण विद्युत धारा नाही जाणार, कारण हे काय झालं, ब्रेक झालं. पण इथून H मधून I मध्ये विद्युत धारा येईल. म्हणजे हे बाहेरचा जो पूर्ण भाग आहे हा काम करेल, हे दोन्ही ओपन ठेवलं असताना आपण. पण ह्याला बंद केल्यावर पूर्ण सर्किट मधूनच विद्युत धारा जाईल. आता इथे सांगितलं S1 बंद केला आणि S2 उघडा ठेवला. S1 बंद केल्यावर मग R2 मधून पण विद्युत धारा जाईल, पण S2 उघडा ठेवला तर FG मधून नाही जाणार. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय. अच्छा, हे X1, X2, X3 परिणामाचे 3 रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले आहेत ते सांगायचंय. सिंपल आहे. X1, X2, X3 मधून I एवढी विद्युत धारा वाहते. I म्हणजे सेमच विद्युत धारा वाहते. याचा अर्थ काय असेल, त्यांना एकाच रस्त्यात. ठीक आहे. आता X हा X1, X2, 3 पेक्षा मोठा आहे, परिणामी रोध ह्यांच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच परिणामी रोध वाढलाय. याचा अर्थ ती एकसर जोडणी आहे. येस. आता X हा X1, X2, X3 पेक्षा लहान आहे, मग कोणती समांतर जोडणी असेल. परत सांगितलं X1, X2, X3 यांच्या दरम्यानचे विभवांतर सारखेच आहे. सारखेच विभवांतर अगेन समांतर जोडणीमध्येच राहू शकतं. मग ही पण समांतर जोडणी आहे. ह्याच्यामध्ये काय दिलंय, X हा X1 प्लस हे तेच आहे, हे पेक्षा मोठा आहे आणि हे अधिक बेरीज करून दाखवली आहे. तर म्हणजे ऑफकोर्स ही एकसर जोडणी आहे. आणि ह्याची ही वाली कुठली जोडणी आहे, त्यांनी ट्रिक करून दाखवले मुलांनो. हा X तुम्ही इकडे खाली आणला आणि हा इकडे घेऊन गेला तर तेच सूत्र मिळते जे आपल्याला मिळालेलं. 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. तेच सूत्र मिळते. हा बस तिथे X घेतले आणि ते जरा साईड इकडे तिकडे केले तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे, आता ही उदाहरणे आपण ऑलरेडी सोडवलेली आहेत. ह्याच्यामधून पण मी काहीतरी उदाहरणं घेतलेली, ही 3 उदाहरणं जी दिलेत. तर आता मी तुम्हाला मुलांनो, आज काय आहे, गुरुवार आहे ना आज, तर मी तुम्हाला रविवार पर्यंत वेळ देते.
मला माहितीये तुमच्या काही स्कूलमध्ये किंवा सगळ्यांच्याच ह्या धड्यावरची परीक्षा ऑलरेडी झाली पण असेल. होऊ देत, काही हरकत नाही, तुमच्याकडे आता वेळ आहे. प्लीज ह्याची एक्सरसाइज तुम्ही सोडवली जरी असेल तरी परत एकदा सोडवा, कारण हा टॉपिक खूप 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 जास्त महत्वाचा आहे. पुढच्या वर्षी पण हा टॉपिक बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही ज्यांना कोणत्या 6वी नंतर सायन्स घ्यायचंय, फिजिक्स शिकायचंय, त्यांना तर हे सगळं यायलाच पाहिजे. सायन्स मध्ये आपण पुढे पाठ मागे सपाट सायन्स आणि मॅथ्स मध्ये नाही करू शकत, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मॅम मेडिकल मध्ये गेल्यावर पण फिजिक्सचा विषय असेल का? हा बेटा, मेडिकलच्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी जी परीक्षा असते त्याच्यामध्ये फिजिक्स आहे. हा, एकदा तुझं मेडिकल चालू झालं